नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। भारतीय सार्वत्रिक निवडणुकांच्या 5व्या टप्प्यात 20 मे रोजी धुळे लोकसभेची निवडणूक होणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 3 मे आहे, तर मतमोजणी प्रक्रिया 4 जून रोजी होईल। धुळे लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यातील एक महत्त्वाची घटना आहे। भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासोबत वंचित आघाडीकडून माजी IPS अधिकारी अब्दुल रहमान यांच्यासह इतर सर्वांना कडवे आव्हान देण्यासाठी एका शेतकरी पुत्राने शड्डू ठोकला आहे। आनंदसिंग पांडुरंग ठोके यांनी धुळे लोकसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे। आगामी निवडणुकीत शेतकरी पुत्र आनंदसिंग ठोके 30 तारखेला धुळे लोकसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आनंदसिंग ठोके यांच्या अपक्ष उमेदवारीच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। ठोके हे शेतकरी कुटुंबातील एक सामाजिक कार्यकर्ते असून सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतले आहे। याशिवाय ते राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा श्री शिवराणा प्रतिष्ठान महाराणा प्रताप राजपूत महासंघ यांचे ते संस्थापक असून त्यांच्या विनम्र स्वभावामुळे मतदारांमध्ये त्यांची विश्वसनीयता वाढली आहे। त्यांचा दांडगा जनसंपर्क व त्यांच्या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत धुळे मतदारसंघात अटीतटीच्या लढतीचे चित्र आहे। दरम्यान आनंदसिंग ठोके यांच्या अपक्ष उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या राजपूत समाजाचे एकट्टा मतदान तसेच त्यांच्या शिवराणा या संघटनेच्या सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांच्या फळीमुळे प्रस्थापित उमेदवारांसमोर देखील कठीण आव्हान उभे केले आहे। ठोकेंच्या उमेदवारीमुळे धुळे मतदारसंघातील मतदारांमध्ये चर्चेचे वातावरण पसरले आहे, कारण त्यांच्या सामान्य पार्श्वभूमीमुळे जिथे सर्वसामान्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नसल्याबद्दल तक्रारी आहेत, तिथे ते आशेचा किरण ठरत असल्याचे मानले जात आहे। या मतदारसंघात आनंदसिंग यांच्या विजयाच्या शक्यतांचे गणित कसे उलगडते हे वेळ तर ठरवेलच, तथापि त्यांच्या उमेदवारीने खरोखरच पर्यायी राजकारणाच्या दिशेने एक सकारात्मक बदल घडवून आणला आहे। आनंदसिंग ठोकेंच्या विजयाने या प्रदेशातील शेतकरी, तरुण आणि महिलांच्या हक्कांना तसेच कल्याणाला प्राधान्य देणारी सरकारी धोरणे आणण्यास मदत होऊ शकते अशी अपेक्षा मतदारसंघातील मतदारांना आहे, असे मत ठोके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। या पत्रकार परिषदेत शेखर पगार, कमलेश पगार, प्रवीणसिंग ठोके, नंदराज सूर्यवंशी, कल्पेश शेवाळे, निखिल पगार, जगदीश निकम आदींनी आनंदसिंग ठोके यांच्या उमेदवारीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे। आनंदसिंग पांडुरंग ठोके श्री राष्ट्रीय करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, या ठिकाणी प्रथमतः आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आपल्याला बोलवण्याचा उद्देश एकच आहे की येणारी लोकसभा निवडणूक धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत 1-2 पार्टी, 1-2 पक्ष, 2-4 व्यक्ती जर सोडले तर सर्वसामान्य लोकांना आजपर्यंत कधी न्याय मिळालेला नाही आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः उमेदवारी करण्यासाठी 30 तारखेला या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि ती माहिती देण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। मी गेल्या 30 ते 35 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये जास्त सहभाग घेतलेला आहे। राष्ट्रीय राजपूत करणी सेना जी 22 राज्यांमध्ये कार्य करते, जी जरी राजपूत समाजाच्या नावाने ती संघटना असेल, परंतु या संघटनेचं क्षत्रिय समाजाबरोबर असलेल्या 18 पगड जाती आणि त्याच्याबरोबर असले 36 कोमचे सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम आतापर्यंत संघटनेने केलेलं आहे आणि त्याच मी आज राष्ट्रीय उपाध्यक्षपद या ठिकाणी भूषित आहोत। त्याच्यानंतर जर राजकीय कार्यक्रम बघितलं तर मी मार्केट कमिटीला ज्यावेळेस कमिटी आपण बनवली होती काँग्रेसने, त्या कमिटीमध्ये मी सुद्धा संचालक म्हणून काम केलेलं आहे आणि राजकीयपेक्षा मी 70% 80% म्हणण्यापेक्षा 99% मी सामाजिक कार्य करतो, 1% आतापर्यंत राजकारण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजची लोकसभेची उमेदवारी करताना मला हे 100% माहिती की मला काही प्रॉपर्टी करायची नाहीये, मला काही मुलाबाळांना मोठं करायचं नाहीये, मला काही मोठं नाव करायचं नाहीये, परंतु सर्वसामान्य समाजाला न्याय कसा मिळेल आणि हा न्याय देण्याचं काम आता जे राज्यकर्ते ते करत नाहीये, ही एक शोकांतिका आहे। ही कळकळ माझ्या एकट्याच्या मनातली नाही। जर तुम्ही बघितली सर्व माझ्या बरोबर बसले आमचे शेखर दादा असतील, कमलेश पगारजी असतील,
किंवा प्रवीणजी ठोके असतील किंवा नंदू सुरेश असतील किंवा आमचे जगदीश निकम असतील, यांच्यासारखे लाखो जे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत की त्यांच्या मनामध्ये हे शल्य आहे की सर्वसामान्यांना न्याय कधी मिळेल. मॅनिफेस्टोमध्ये सांगायचा मुद्दा तोच आहे की अद्यापर्यंत भाजपा गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी लोकसभेचे प्रतिनिधित्व करताय. त्याच्या अगोदर काँग्रेसचे होते. आता या ठिकाणी जर विचार केला आजपर्यंतचा, मी गेल्या मला ज्या जवळ राजकारण कळतंय त्याच्यावर मी बघतोय, हे प्रत्येक इलेक्शन आले की ते इलेक्शन फक्त रस्ते, पाणी. जर अजून धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर मोठा विषय बघितला, मला ज्या जवळ राजकारण कळायला लागलं की माझ्या वयाचे जे लोक असतील, फक्त आणि फक्त मनमाड इंदोर रेल्वे याच्यावरच प्रत्येक राजकारण होतं आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे हे कामं झालेले. आणि म्हणून मी हे कामं करेल असं अजिबात मतदारांना बोलणार नाही. परंतु माझा एकमेव उद्देश जर कोणता असेल तर माझा शेतकरी, माझ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान जगला पाहिजे, माझा शेतकरी समाज जगला पाहिजे. कारण शेतकरी जगला तर देश जगेल, तर देश टिकेल. जर शेतकरी जगला नाही, आज परिस्थिती 10 वर्षापासून बीजेपीचं सरकार आहे. मी तुमच्या माध्यमातून तुम्हाला विचारू इच्छितो की गेल्या 10 वर्षामध्ये एवढा बदल झाला की माझ्या शेतकरी बांधवांच्या मालाला किंमत मिळत नाही. त्यांनी पिकवलेला, त्यांनी सोनं पिकवतात परंतु ते मातीप्रमाणे त्यांना विकावं लागतं. आणि याच्यामुळे आमच्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही जाऊन बघा, आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही. आणि ते लग्न होत नाही याचा कुठलाही पार्टी, कुठलाही नेता याच्यावर काय तोडगा निघू शकतो, याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर अजिबात विचार केला जात नाही. आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, शेतकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत राहणार नाही, तेवत राहणार नाही, तोपर्यंत ही लढाई अंतिम होणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून खरा म्हणजे मी मगाशी सांगितलं की मला या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांसाठी, युवा वर्गाला, जर समजा शेतकरी बघा, शेतकरी जगला, शेतकरी सोनं पिकवतो, तर त्यांच्या मुलाला, एका मुलाला नोकरी मिळाली, उद्योगधंदा मिळाला. मला सांगा या सरकारने या 10 वर्षामध्ये किती उद्योगधंदे आणले हो? जर चांगला विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये किती उद्योगधंदे आले? एकही उद्योगधंदा या ठिकाणी आलेला नाहीये. आणि या सगळ्यांचा जर विचार केला आणि आजही जर तुम्ही बघितला तर बीजेपी असेल, काँग्रेस असेल, काँग्रेसची तर परंपरा आहे. या धुळे लोकसभाला मला माहित नाही काय घरघर लागलेली आहे की या ठिकाणी काँग्रेस फक्त आणि फक्त आयात उमेदवार आणतं आणि त्या आयात उमेदवारांच्या पाठीमागे समाजाला आणि मतदारांना राहायला सांगतो. भाजपा फक्त आणि फक्त जातीयतेवर, जातीय तेढ निर्माण करण्यावर किंवा जातीयच्याच याच्या नावावर, रामाच्या नावावर लोकांना एकत्रित करायचं आणि मतदान घ्यायचं. आणि मला आता मी नाव घेणार नाही, परंतु किती गावांमध्ये आता जे खासदार आहेत, किती गावांमध्ये त्यांनी भेटी दिलेल्या आहेत, किती गावांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. हा सगळा जर विचार केला तर जो अंदाधुंदी कारभार चालू आहे तो कारभार कुठेतरी थांबला पाहिजे. आता कालच त्यांनी जाहीर केलं कांदा निर्यात आयात, निर्यात आयात बंदी, निर्यात बंदी करणे, निर्यात चालू करणे. हा काय खेळ चालू आहे हे न पटण्याच्या पलीकडचं कोड आहे. मला एक सांगा, फक्त कांद्याच्याच बाबतीत की शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीत का निर्यात बंदी होते? इतर जे व्यापारी आहेत त्यांचे पण माल तयार होतात, त्यांच्या मालावर का कधी बंदी घालण्यात येत नाही? त्यांच्या मालाबद्दलचा विचार केला गेला पाहिजे ना. त्यांना आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला तुम्हाला परवडत असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ. मग जर समजा व्यापाऱ्यांच्या मालाला जर बंदी येत नाही, व्यापाऱ्यांना जर निर्यात कधी बंदी केली जात नाही, तर मग शेतकऱ्यांच्या मालाला तरी का निर्यात बंदी करावी? हा एकमेव उद्देश आहे. आणि जर 2 पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी जगेल, शेतकरी जगला तर देश जगेल. जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर कुठून काय करणार? आता पाण्याचा विषय, जलसंधारणाच्या बाबतीत किती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, करोडो नाही माझ्या अब्जाधीश पैसे खर्च आतापर्यंत केले असतील. परंतु आजही तुम्ही जर आम्ही आता शिंदखेडा येताना आलो तर बघितलं तर प्यायला आज आमच्या आगारसारख्या गावांमध्ये सुद्धा प्यायला पाणी नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली. मग याचा जाब तुम्ही आम्ही कधी विचारणार? आणि जाब विचारायचा असेल, मी सामाजिक कार्य करतो, सामाजिक कार्य करत असताना माझी एक गोष्ट लक्षात आली की जर सामाजिक कार्याला राजकारणाची जोड असेल, जर आपलं राजकारणामध्ये, लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व, आपलं म्हणणं मानणारा जर कोणी आपला माणूस असला तर 100% त्याला न्याय आपल्याला देता येऊ शकतो. आणि म्हणून दुसऱ्याने तयारी करण्यापेक्षा मी आपल्या स्वतःपासून तयारी केली आणि हे लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी मी तयार झालो. नाही जाणार, कारण शेतकरी नेत्यांची पण तीच परिस्थिती आजपर्यंत झालेली. शेतकरी नेता तयार होतो शेतकऱ्यांच्या जीवावर. शेतकरी इतका भोळा आहे की त्याला असं वाटतं की हा माझं काम करणार आहे.
तो शेतकरी नेता शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा होतो, नंतर तो कोणत्या पक्षाशी, कोणत्या पार्टीशी आणि कोणत्या नेत्याशी कधी बांधला जातो हेही कळायला तयार होतो. आणि म्हणून तसंही घडणार नाही. मी आज निवडणूक लढतोय सगळ्यांच्या विचाराने. उद्या निवडणूक लढायची का नाही लढायची, मला जोपर्यंत माझे सगळे शेतकरी बांधव, माझा सगळा मतदार बांधव सांगत नाही तोपर्यंत मी कधी माघार घेणार नाही. निवडणूक लढल्यानंतर, जिंकल्यानंतर देखील या ठिकाणी मी निमित्त मात्र उमेदवार आहे. आनंदसिंग ठोके नाव आहे, परंतु उमेदवार हे सगळे माझे, ज्यांना वाटतं की या देशाची लोकशाही टिकली पाहिजे, ज्यांना वाटतं की माझा शेतकरी जगला पाहिजे, त्या सगळे उमेदवार आहेत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि त्याच्यामुळे सगळे उमेदवार असताना जर मी निवडलो म्हणजे ते सगळे निवडलेत, त्याच्यामुळे त्यांचा विचार हा माझा विचार असेल. मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना, सर्व समाजातील युवकांना आणि ज्यांना खरोखर वाटतं की या लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे, आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या भावना ह्या तुमच्या भावना आहेत, तर मी येणाऱ्या मंगळवारी 30 एप्रिलला मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहोत. तर त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण सगळ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 11 वाजता हजर व्हावे हीच आपला कळकळीची नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी श्री प्रवीण आनंदसिंग ठोके, राजपूत, अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष मालेगाव तालुका श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना. श्री आनंदसिंग ठोके साहेब धुळे लोकसभेत उमेदवारी करत आहेत. त्यांचे जवान आणि किसानाच्या प्रती जे भावना आहे, जे कार्य आहे, त्या कार्याला आमचा मानाचा मुजरा आणि त्या कार्याला आम्ही खूप त्यांना सलाम करतो. आणि त्या कार्याला बघूनच आम्ही त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना मालेगाव तालुक्याच्या वतीने मी श्री आनंदसिंग ठोके राजपूत साहेबांना जाहीर पाठिंबा देतो. धुळे लोकसभा मतदारसंघातून आनंदजी ठोके साहेब उमेदवारी करतायत. हा विषय त्यांचा वैयक्तिक नसून या मालेगावच्या भागामध्ये जवळजवळ 12 लाख मतं या भागातून प्रत्येक लोकसभा निवडणुकीला आपल्याकडनं दिले जातात. परंतु एक उमेदवार सोडला किंवा एक खासदार सोडला तर या भागातून एकही उमेदवार खासदारकीला कुठल्याच पक्षाने दिला नाही. म्हणून भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, यांनी फक्त आयात उमेदवार आणायचे आणि आपल्यावर लादायचे. परंतु आपल्या भागाचा जर विकास करायचा असेल त्यासाठी आपल्या भागातलाच उमेदवार असला पाहिजे. आज आपण एकीकडे म्हणतो की सुभाष बाबांनी 10 वर्ष या मतदारसंघात काम केलं, परंतु माझ्या आयुष्यातला सगळ्यात निष्क्रिय खासदार जर असेल तर सुभाषजी भामरे आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या मालेगाव तालुक्यात जवळजवळ 10 ते 12 लाख लोक या भागात, जसं सटाणा असेल, मालेगाव असेल, ग्रामीण भागातले असतील, एकही उद्योग या भागात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजपर्यंत सुभाष भामरे कुठल्याही प्रकारे एक शब्द बोलले नाहीत. म्हणून त्यांना आम्ही मुक्का खासदार असा मागं एक मेसेज टाकला होता. आणि ते आली गोष्ट फक्त जातीयवादी मुद्द्यांवर बोलतात. आता ते म्हणतात की काही लोकांनी पाकिस्तानात जाऊन राहिलं पाहिजे. आता मी असं म्हणतो की सुभाष बाबांनी सुद्धा अफगाणिस्तानात जाऊन राहायला पाहिजे. म्हणजे जर देशामध्ये या जगाच्या पाठीवर 80% कांदा जर निर्यात होत असेल तो भारताचा होत होता, आणि त्याच्यातला 26% कांदा हा अफगाणिस्तान आणि बांगलादेश घेत होता. परंतु भारतीय जनता पार्टीने अचानक निर्यात बंदी केल्यामुळे जागतिक जे बाजारपेठेत सुद्धा जपान आणि अमेरिकेसारख्या लोकांनी सुद्धा तिथे तक्रार केली. म्हणजे एकीकडे तुम्हाला भारताचं नागरिकांचे, शेतकऱ्यांचे मतं चालतात, परंतु त्यांचा कांदा तुम्ही बाहेर जाऊ देत नाही. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांनी ज्यावेळेस इथल्या आपल्या काही निर्यात गोष्टी केल्या जात होता आणि आयात गोष्टींना जास्तीत जास्त कर लावायचे आणि आपला माल जास्तीत जास्त निर्यात कसा केला जाईल यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी धोरण राबवले. परंतु भारतीय जनता पार्टीची आज जी वाटचाल आहे ही पूर्ण हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली आहे. आज ही लोकसभा निवडणूक अचानक का घेण्यात आली? जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असतील, अचानक पुढे का ढकलल्या? म्हणजे संविधानाच्या याच्यानुसार ज्यावेळेस तुम्ही प्रशासन बसवतात कम से कम 4-5 महिन्यानंतर तुम्ही निवडणुका लावल्या गेल्या पाहिजे होत्या. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही संविधान बदलण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि लोकशाही रद्द करून तुम्ही हुकुमशाही लावण्याच्या मागे आहात. हा सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनात पडलेला प्रश्न आहे. आणि सुभाष बाबांनी मालेगाव तालुक्यातला साधा पाण्याचा प्रश्न सुभाष बाबा सोडवू शकले नाही, परंतु फक्त भारतीय जनता पार्टीने एक उमेदवार लादून दिला आणि त्याला निवडून द्या, याच्या व्यतिरिक्त सुभाष बाबांकडे कुठलाही मुद्दा नाही किंवा कुठलंही पुढचं
नियोजन नाही. फक्त जातीवाद पेटवायचा आणि आपण मतं मिळवायची, याच्या पलीकडे सुभाष बाबांकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही. आणि काँग्रेसचा जो उमेदवार दिला आहे शोभा बच्चाव, माझ्या मताने या मतदारसंघात त्यांना 2% सुद्धा लोक कोणी ओळखत नाही. म्हणजे या मालेगावने किती अन्याय सहन करायचा. म्हणजे आमचे 12 ते 14 लाख मतं असून सुद्धा आमचा उमेदवार तुम्ही देत नाही आणि अचानक बाहेरून तुम्ही आयात उमेदवार करताना म्हणजे मालेगावमध्ये कोणी असं त्यांना टक्कर देणारा कोणी व्यक्तीच नाही का. म्हणून आम्ही ठरवलं की एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती जर खासदार झाला तो दिल्लीमध्ये या मालेगावचा आवाज उचलू शकतो. मालेगाव तालुक्याचं विधानसभेचा विषय असेल, आजही विधानसभेत आपल्या मालेगाव तालुक्याचा आवाज उठत नाही. आजही आपल्या मालेगाव तालुक्याचा आवाज हा दिल्लीच्या संसद भवनात उठत नाही. पण एक सामान्य माणूस जर त्या संसद भवनात गेला तर नक्कीच आपल्या मालेगावचा आवाज उठेल आणि आपल्या मालेगाव तालुक्यावर रोजगार आणि जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न 100% आनंदजी ठोके करतील. म्हणून मालेगाव तालुक्यातील आणि या भागातील सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, सगळे तुम्ही आपसातले मतभेद विसरून, वाद विसरून आनंदजी ठोके साहेब यांच्या मागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे. ही मालेगाव तालुक्यातल्या 12 लाख लोकांची, ज्या भागामध्ये जे 12 लाख लोक आहेत त्यांची अशी खतखत आहे की आम्हाला सुभाष भामरे तर नकोच नको, पण आम्हाला काँग्रेसही नको. म्हणून रोष व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना तिसरा रस्ता निवडण्यासाठी कोणीतरी पर्याय हवा होता आणि ते आनंदजी ठोके साहेब यांच्या रूपाने आज आपल्या मालेगाव तालुक्याला या भागाला नवीन उमेदवार मिळाला आहे. तर मालेगाव तालुक्यातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे, सटाणा भागातील जे लोक असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे, कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका आणि आपलं मत किंवा येणाऱ्या काळात जी निवडणूक लढली जाईल तर त्यांना तुम्ही आनंदजी ठोके साहेबांना सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे.